नमस्कार. आता आपण आहोत मालवणमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासोबत. दत्तासाहेब, आता आपला प्रचाराची रणधुमाळी आहे ती संपायला आलेली आहे. यंदाचाच प्रचार हा म्हणजे असा आव्हानात्मक किंवा हा कसा होता हे तुम्ही सांगावत, कारण तुमच्या एंट्रीनंतर किंवा तुमच्या जेव्हा कार्यरत तुम्ही झाल्यानंतर जी स्फुरण मिळालेलं आहे ते आता सगळेजण बघतात, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, मग हे इलेक्शन मी असं आव्हानात्मक आहे असं मी मानायला तयार नाही. कारण आमच्यासमोर जो कुडाळ मालवणमध्ये जे उमेदवार आहेत, वैभव नाईक यांनी गेल्या 10 वर्षात काहीच केलं नाही मतदारसंघामध्ये. फक्त भावनिक आव्हान करून खोट्या अफवा पसरून त्यांनी 10 वर्ष काढली. पण आमचे जे महायुतीचे उमेदवार आहेत डॉक्टर निलेश राणे, हे गेली 4-5 वर्ष सातत्याने या मतदारसंघामध्ये काम करत आहेत. आमची महायुतीची जी टीम आहे संपूर्ण, तीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गावपातळीपर्यंत आमची संघटना मजबूत आहे, चांगली काम करते आहे. प्रचारामध्ये सुद्धा आमच्या माहितीप्रमाणे आम्ही अतिशय चांगलं नियोजन करून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम केलेले, आमचे विचार सांगितलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केली. सर्व लाडक्या बहिणीसुद्धा खुश आहेत. ते पण आभार व्यक्त करत आहेत महायुतीचे, की शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आमचे अजितदादा पवार असतील, या महायुतीच्या सरकारने अतिशय चांगले विकासात्मक, गोरगरिबांना मदत करण्याचे असे अनेक चांगले निर्णय या सरकारने यापूर्वी घेतलेले आहेत. आणि याचीच पोचपावती म्हणून या इलेक्शनला निलेशजी राणे हे 50,000पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील असं माझे स्वतःचा माझा विश्वास आहे. आता या दरम्यान जेव्हा आपली मी तसं सांगितलं की समारोपाकडे आपण येतो आहे किंवा आता तो एक ह्याचा प्रचाराचा भाग म्हणून असेल, त्यानंतरच्या तुम्ही आता सांगितलं की आव्हानच नाही आहे, मग अशावेळी तुम्ही कार्यकर्त्यांना आता जे आपले आहेत त्यांना तुमच्या काय संदेश असेल? नाही, आता हे 4-5 दिवस शेवटचे राहिले आहेत. ह्या 4-5 दिवसामध्ये आमच्या सर्व कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, मी आता तुम्हाला 50,000चं म्हटलं, पण पुढची 10,000 वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असू. आता ही मंडळी फक्त काही अफवा करतील, जनतेमध्ये काही अफवा पसरवतील. मी माझ्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगू इच्छितो महायुतीच्या, की यांच्या अफवावरती लक्ष देऊ नका, कुठलंही यांना उत्तर देऊ नका. आपल्याला शांततेत हे इलेक्शन पार पाडायचं आहे. आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय राणेसाहेब यांनी ह्या मतदारसंघाला 90मध्ये आल्यानंतर जे ह्या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये जे काम केलेलं आहे, ह्या जिल्ह्याची जी ओळख आहे, ही ओळख पहिल्यांदा महाराष्ट्राला पण नव्हती. 279 आमदार आहेत, त्या आमदारामधला इथला आमदार गेला तर त्याला ओळखत नव्हते. पण ज्यावेळी राणेसाहेब या ठिकाणी आले, त्यावेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक वेगळं त्यांनी वलय आपलं निर्माण केलं. आणि सिंधुदुर्गवासीतल्या प्रत्येक जो कोण मतदार असेल, नागरिक असेल, आज मुंबईला गेला, मंत्रालयात गेला, कुठेही गेला तरी सिंधुदुर्ग म्हटल्यावर नारायण राणे अशी एक ओळख, आगळी वेगळी ओळख देशामध्ये राणेसाहेबांनी निर्माण केली. त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर निलेश राणे काम करत आहेत. त्यामुळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. आम्ही बोलू ते करू. आता निलेशजी राणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार. मी मतदारांना सुद्धा सांगू इच्छितो की डॉक्टर निलेश राणे निवडून येणारच, पण त्यांच्याबरोबर मी माझे सर्व कार्यकर्ते पुढची 5 वर्ष जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत, ज्यावेळी तुमच्यावरती प्रसंग येतील, तुम्ही हाक माराल, त्या डॉक्टर निलेशजी राणेंबरोबर आम्ही 5 वर्ष त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू, तुमच्या समदुःखात आम्ही सहभागी राहू, तुमचा विकास करू, एवढं या ठिकाणी मी त्यांना शब्द देतो. खूप धन्यवाद साहेब. हे होते शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत. त्यांनी आता सांगितलं बोलू ते करू, आणि बोलू ते करू सांगताना त्यांनी जेव्हा आपण शिवसेना भाजपा महायुतीचा जो मेळावा होता त्यावेळी त्यांनी जे सांगितलेलं होतं 50,000, आणि आता त्यांनी 10,000 हे आणखीन कार्यकर्त्यांना त्यांनी आणखीन सांगितलेलं आहे की आपण मिळवणार आहोत. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.